नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी प्रवीण ननवरे आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12व्या शतकातील समाजसुधारक महात्मा बसवेश्वर आणि 23 भाषांमधील इतर संतांच्या भाषांतरित केलेल्या वचन या ग्रंथाचं प्रकाशन आज नवी दिल्लीत करण्यात आलं. महात्मा बसवेश्वर यांच्या सुवर्ण जयंती समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी हे प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बसवेश्वर यांनी लोकशाही व्यवस्था विकसित केली असून महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी महान कार्य केलं असल्याचं ते म्हणाले. मुस्लिम समाजातील महिला 3 तलाक पद्धत बंद करण्याचं आवाहन करत असून त्याबाबत राजकारण करण्यात येऊ नये असंही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या पहिल्या समारोहामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचे डिजिटल स्वरूपात देखील यावेळी प्रकाशन करण्यात आलं. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सुकमामध्ये सैन्यावर झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. नक्षली हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. सिंग यांनी यावेळी जम्मू काश्मीरमध्ये विकास कामासाठी देण्यात आलेल्या 80,000 कोटी रुपयांच्या पॅकेजबाबतही माहिती दिली. या पॅकेजअंतर्गत जम्मू काश्मीर सरकारला आतापर्यंत 19,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी शिक्षण संस्थांमधून होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असून या संस्थांच्या आवारात वैद्यकीय कल्याण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईत सांगितलं. त्याचप्रमाणे नव्यानं दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी अभिमुखता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल असंही जावडेकर पुढे म्हणाले. या संस्थेतील मुलींची संख्या वाढवून 20% नेण्याच्या दृष्टीनं संस्थेत काही अतिरिक्त जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. एचआयव्ही एड्स बाधित रुग्णांच्या चिकित्सा आणि उपचारासाठी एका नवीन सुधारित धोरणाची सुरुवात काल केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आली. यामुळे एचआयव्ही बाधित रुग्णांना अँटी रेट्रोव्हायरल ART उपचार मोफत दिला जाईल असं सांगून या केंद्र पुरस्कृत योजनेचा फायदा या रुग्णांना होईल असं ते म्हणाले. यावेळी एचआयव्ही बाधितांसाठी काम करणाऱ्या आणि जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. टपाल विभाग आणि भारत संचार निगम लिमिटेड BSNLनं एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून या अंतर्गत ग्रामीण भागातील टपाल कार्यालयात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात येणार आहे. या अंतर्गत देशातल्या ग्रामीण भागामध्ये सुमारे 1,55,000 टपाल कार्यालयं ब्रॉडबँड सेवेनं जोडण्यात येणार आहेत. याबाबत बोलताना दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी पहिल्या फेरीमध्ये 1,00,000 ग्रामपंचायत कार्यालयांना ब्रॉडबँड सेवेशी जोडणी लवकर पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं सांगितलं. बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असंही आरबीआयनं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेकडे गेल्या काही दिवसात बँका रंग उडालेल्या तसंच ज्यांच्यावर काही लिहिलेलं आहे अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामध्ये खास करून 500 आणि 2,000च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयनं परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह हे 95 दिवसांच्या देशव्यापी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ते 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी तसंच 2014 ज्या 120 जागांवर भाजपचा पराभव झाला त्या जिंकण्यासाठीची रणनीती तयार करण्यात येणार आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून ते आज जम्मू काश्मीरमध्ये पोहोचणार आहेत. शाह हे प्रत्येक राज्यामध्ये 1 ते 2 दिवस थांबणार असून पक्षाची संघटनात्मक बलस्थानं आणि दुव्यांचा आढावा यावेळी ते घेणार आहेत. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजांसाठी लागणारी रक्कम त्यांच्या खात्यात परस्पर जमा करण्याचा निर्णय काल राज्य सरकारतर्फे घेण्यात आला. शालेय साहित्य खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेनुसार 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 7,500 रुपये, 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना 8,500 रुपये तर 10वी ते 12वीतील विद्यार्थ्यांना वार्षिक 9,500 रुपये मिळण्यास पात्र असतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्य सरकारद्वारे संचालित 133 आश्रमशाळांतून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून